तर शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांना मोठा धक्का बसला। याचं कारण विनोद घोसाळकरांची सून तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदारसंघ आता मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आलाय। वॉर्ड क्रमांक 1 तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ आहे। गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकरांची तयारी देखील सुरू होती। मिलिंद वैद्य यांचा 182 वॉर्ड देखील आता मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलाय। कप्तान मलिक, रवी राजा यांचा वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे। आधी सर्वसाधारण असलेले वॉर्ड आता ओबीसी आरक्षित बनलेले आहेत। त्यामुळे घोसाळकरांसह इतरही नेत्यांना हा धक्का म्हणावा लागेल। नगरपालिका आणि नगर परिषदेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचबरोबर महापालिका निवडणुका यासाठी सर्वांना तयारीला लागा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आदेश दिले। भाजपा सर्व पातळीवर नंबर 1 चा पक्ष राहील, त्याप्रमाणे यश मिळवा अशा सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांनी काही सूचना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। विरोधक खोटं नरेटिव्ह आणि खोटे आरोप केले जात आहेत, त्यांना तात्काळ पुराव्यासह खोडून काढा असे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, मुख्यमंत्री फडणवीसांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना केल्या। काही वेळांपूर्वीच वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपाचे जे सगळे स्थानिक स्वराज्य नियुक्त प्रभारी करण्यात आलेले आहेत निरीक्षक, त्यांच्यासह प्रत्येक भाजपाच्या जिल्ह्यातले जे मंत्री आहेत तसंच खासदार आहेत, प्रमुख आमदार आहेत, अशांसमवेत बैठक केली आहे। आणि या बैठकीमध्ये पुढील काही दिवसांमध्येच नगर परिषदांच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहेत। त्यानंतरनं दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या जातील आणि जानेवारीमध्ये महापालिकांच्या निवडणुका आहेत। यावर सगळ्या आधारित सविस्तर अशा स्वरूपाची चर्चा करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने सर्वाधिक अजेंडा आहे तो भाजप सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत क्रमांक 1 चा पक्ष राहील। अंतर्गत जे वाद आहेत ते संपुष्टात आले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांकडनं मतदार यादी किंवा तत्सम जे सगळे खोटे नॅरेशन तयार केले जात आहेत त्याला प्रत्युत्तर द्या, तात्काळ तिथल्या पुराव्यानिशी ते मुद्दे खोडून काढा आणि ज्या दुबार मतदार याद्या आहेत हा भाजपाचाच अजेंडा होता की दुबार मतदार नावं जे आहेत ती कमी केली जावीत। हे सगळं नरेशन जे विरोधक आत्ता करू पाहत आहेत ते सगळे कसं खोटं आहे हे आवर्जून सांगण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। नगर परिषदेच्या निवडणुकीनंतरनं ज्या इतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यात सुद्धा भाजप नंबर 1च कसं राहील आणि नंतर भविष्यामध्ये भाजपाचा सर्वाधिक नगराध्यक्ष, महापौर कशा बसतील या अनुषंगाने संघटनात्मक काम करण्याच्या सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आता उपलब्ध होती।